जलगांव जिले के चोपड़ा शहर में शाम को आई अचानक तेज आंधी और बारिश ने भारी तबाही मचा दी। इस प्राकृतिक आपदा में शहर में शेखपुरा क्षेत्र में एक घर की दीवार गिरने से एक 70 वर्षीय वृद्धा की मौत हो गई, जबकि उनकी पत्नी गंभीर रूप से घायल हो गई है। मंगलवार शाम को आई तूफानी हवा और बारिश के चलते शेखपुरा क्षेत्र में एक घर की दीवार गिर गई, जिसमें 70 वर्षीय वृद्ध की मौत हो गई और उनकी पत्नी गंभीर रूप से घायल हो गई। उन्हें इलाज के लिए निजी अस्पताल में भर्ती कराया गया है। घटना के बाद विधायक चंद्रकांत सोनवने ने अस्पताल पहुंचकर घायल की सेहत का हाल जाना और पीड़ित परिवार को सरकारी योजनाओं के तहत आर्थिक सहायता का आश्वासन दिया। वे घटनास्थल पर भी पहुंचे और घटनास्थल का निरीक्षण किया। बांधकाम नवीन सुरू होतं ते ॲक्च्युअल नवीन बांधकाम आहे. काय जुनं भिंत असतील पडली असती तर आपण समजू शकतो, पण दुर्दैवाने त्या बांधकामावर कदाचित पाणी कमी झालं असेल, काहीतरी नैसर्गिक झालं असेल. कालच्या वादळामुळे ती भिंत 2 व्यक्तींच्या अंगावर कोसळली. त्यामुळे मुसा म्हणून जे होते व्यक्ती, त्यांचं जवळपास 70 वय होतं, त्यांना दुखापत जास्त झाल्यामुळे त्यांचा जीव गेला आणि त्यांची बाई जी होती त्या बाईला दवाखान्यात ॲडमिट केलेलं आहे. नजमाताई म्हणून जे आहेत त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. त्यांच्याकडे जाऊन आलो, त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. थोडंसं त्या इन्सिडेंटमध्ये त्या थोड्या शॉकमध्ये, डॉक्टरांचं ऑब्झर्वेशन आहे, डॉक्टरांशी चर्चा केली तर त्यांच्या पायाला थोडी जखम झाली आहे. 1-2 ठिकाणी थोडं किरकोळ फ्रॅक्चर आहे, पण त्या रिकवर होत आहे. तर दुर्दैवाने अचानक ते वादळ आलं आणि वादळाची तीव्रता जास्त होती. काही ठिकाणी पत्रे वळले असतील, पण चोपडा शहरात 1 किंवा 2च इन्सिडेंट असे झालेत. त्यामध्ये आपल्या या शेखपुरामध्ये एक ॲक्सिडेंट झाला आहे आणि ॲक्सिडेंटमध्ये मुसाजी जे होते ते मुसाजी वारले. हे दुर्दैवाने सांगायला वाटतं. मी जनतेला हेच सांगेल की आता हे पंधरवाडा जो आहे हा थोडासा तीव्र वादळाचा, पाऊस जास्त पडण्याचा, अतिशय पाऊस पडण्याचा, वेगाने वारे वाहण्याचा राहणार आहे. तर आपण स्वतःची काळजी घ्या. जेव्हा वाटलं वातावरण असं आहे, मोस्टली संध्याकाळच्या वेळेला हे होतं आहे, कारण एक सायक्लॉन तयार झालं आहे. त्याचा दुष्परिणाम कदाचित आपल्या तालुक्यांमध्ये, जिल्ह्यामध्ये अचानक पाऊस आलं आहे तर त्या कदाचित पुढे वाढेल आणि त्याच्यामुळे नुकसान होणं. म्हणून संध्याकाळच्या वेळेला जसं वातावरण वाटलं तर शक्यतो घरामध्ये थांबावं. झाडाखाली थांबू नये. काही वेळेला झाडं पडतात आणि विजा पण मोठ्या प्रमाणात होत आहे. याचा काळजी आपण लहान मुलांची घ्यावी आणि असं वादळी वाऱ्याचं वातावरण वाटलं तर घरामध्ये राहावं ही विनंती आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्याच्या जनतेला, महाराष्ट्राच्या जनतेला करतो. योजना आहेत शासनाच्या ज्या योजनेमध्ये बसेल त्या योजनेमध्ये बसवण्यासाठी तहसीलदार थोरात साहेबांशी बोललो आहे. ॲडिशनल तहसीलदार जे आहेत ते आलेले आहेत, त्यांनाही सूचना दिलेल्या आहे. पंचनामा झालेला आहे. बाकी शासनाच्या काय नियमात बसून आपल्याला काय मदत करता येईल ती मदत नक्की केली जाईल, यात कुठलीही शंका त्याच्या मनामध्ये